माळशिरस तालुक्यामध्ये जो जनतेनं कौल दिला होता तो आमच्या बाजूने दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेला हा पाठिंबा जनतेनं दिला होता. त्या माध्यमातून बहुमताने आमचे सदस्य निवडून आले आणि आज या युतीच्या माध्यमातून दत्ता मगर आणि मनीषाताईंना सभापती आणि उपसभापती अशी निवड झालेली आहे. यामध्ये युतीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे गटाला सभापतीपद दिलेलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उपसभापतीपद घेतलेलं आहे आणि आमचं ही टीमवर्क आहे. समझोत्याने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतोय. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, जयंतसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांनी आणि सगळ्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आज ही दोघं सभापती उपसभापती झालेले आहेत. खऱ्या अर्थाने एक गोष्टीत समाधान आहे की आमच्या आजोबांचे सहकारी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते नानासाहेब दादा मगर यांना मागे एकदा संधी आली होती, परंतु दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून त्यांनी मोठ्या मन दाखवलं. त्यावेळेस त्यांनी आपण स्वतः मागं थांबून दुसऱ्याला आपल्या उपसभापती होण्याचा मान दिला होता. आज त्यांच्या घरातला मुलगा आम्ही आज या ठिकाणी सभापती केलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली त्यांना नानासाहेब दादांना आम्ही या माध्यमातून आमदार साहेबांनी वाहिलेली आहे. दोघंही सभापती आणि उपसभापती तरुण आहेत, त्यामुळं माझी दोघांनाही सूचना राहील की या तालुक्याचं आजपर्यंत जेवढे काही सभापती उपसभापती झाले आहेत तालुक्याचं नाव उंचवण्याचंच काम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीचं कामकाज तुमच्या दोघांच्या हातून घडो. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती राहील असं बोललं जाते, त्यामुळे आत्तापासूनच सगळ्या बॉडीला एक म्हणजे विश्वासात घेऊन त्यांनी पाणी टंचाईवरती नियोजनाचं काम बैठका लावाव्यात अशा सूचना मी या ठिकाणी करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास दोघांनाही शुभेच्छा या ठिकाणी. मागील काळात एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या वारंवार बैठका मिटिंगा आणि आता शिवसेनेला दिलेले सभापती राजकीय समीकरण नेमकं काय नवीन तयार होते? आम्ही जी काय युती करायची ठरवली होती ती इलेक्शनपूर्वीच झालेली आहे. नगरपालिका इलेक्शनपासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गट हे अनेक ठिकाणी लढलेले होते. चर्चेतूनच लढलेल्या पूर्व परवानग्या काढूनच या सगळ्या गोष्टी दोन्ही पक्षाच्या झालेल्या आहेत आणि या माध्यमातूनही झालेले आहेत. तालुक्याचा विकास करायचा आपल्याला त्या दृष्टिकोनातून आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करूनच सगळ्या गोष्टी पुढे जातो. सभापती पदाचा काही कार्यकाळ ठरला आहे का? म्हणजे काही 1 वर्ष 2 वर्ष? सगळीच पानं पत्रकारांना सांगायची नसते. काय अपेक्षा राहतील? सभापती नवीन सभापती तरुण चेहरा आहे, अनुभव त्यांना पुरेसा नाही, तर काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून तालुक्यासाठी काम? अनुभव जरी नसला दोघं तरुण आहेत आणि अनुभवी मी आहेत, आमदार साहेब आहेत, मागच्या बॉडीतलं वैष्णवी वहिनी आहेत त्या माझे सभापती राहिलेले आहेत, बरेच जण बॉडीतले आपापल्या गावचे सरपंच राहिलेले आहेत, म्हणजे मोठ्या गावचे सरपंच राहिलेले आहेत. सगळ्यांना काही ना काही प्रशासकीय अनुभव आहे आणि जसं मी मागाशी बोललो की दुष्काळाचे दिवस येणार आहेत तर पाणी टंचाईवर पहिल्यांदा त्यांना काम करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून शुभेच्छाही दिलेत आणि आमचं वेळोवेळी मार्गदर्शन सर्वच पंचायत समिती सदस्यांना राहणार. निवडी दरम्यान काही नाराज असल्याचंही कानावर चर्चा आहे, तर यांच्या समजूत काढण्यात यश मिळाले? कोणाची नाराजी नव्हती, काय नव्हती. प्रत्येकाने आपापल्या इच्छा व्यक्त केल्या, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून केल्या. इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही आहे आणि त्याने आम्हाला नेते मंडळींना बोलून दाखवलेले आहेत आपापल्या इच्छा. सर्वांमते निर्णय झालेला. सगळेजण हजर होते आणि मतदान कसं झालं याच्यावरनंच तुम्हाला कळायला पाहिजे पत्रकार मंडळींना की मतदानाचा आकडेवारी घ्या, त्याच्यावरनं लक्षात येईल.